नमस्कार. SM न्यूजमध्ये आपले सगळ्यांचे मनपूर्वक स्वागत. आपण पाहणार आहोत तालुक्यातील शैक्षणिक क्षेत्रातील एक महत्त्वाची बातमी आहे तब्बल 43 वर्षांनंतर बदलणार असणाऱ्या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 ची. या नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्याअगोदर सर्व शिक्षकांना अध्यापनासाठी तयार करण्यासाठी महाराष्ट्रासह संपूर्ण देशात प्रशिक्षणे घेतली जात आहे. शहापूर तालुक्यातील शिक्षकांना सुद्धा हे प्रशिक्षण दिले जात आहे. या प्रशिक्षणाचा पहिला टप्पा 11 ते फेब्रुवारी 15 दरम्यान तालुक्यातील अर्चना व दमानिया शाळेत घेण्यात झाला. यावेळी तालुक्यातील जिल्हा परिषद व खाजगी शाळांतील 200हून जास्त शिक्षकांनी प्रशिक्षण घेतले. या प्रशिक्षणातून पायाभूत टप्प्यात समाविष्ट असलेल्या 3 ते 8, प्राथमिक टप्प्यात समाविष्ट असलेल्या 9 ते 11, पूर्व माध्यमिकमधील 12 ते 14 व माध्यमिक टप्प्यातील 15 ते 18 वयोगटातील मुलांचे अध्ययन कसे करावे याबाबत प्रशिक्षण देण्यात येत आहे. विद्यार्थ्यांचा कल ओळखून त्याचा सर्वांगीण विकास करण्यावर आता भर देण्यात येणार आहे. व्यावसायिक शिक्षणाबरोबर राष्ट्रभक्ती, नैतिकता, संवेदनशीलता यांचेही शिक्षण देण्यात येणार आहे. नेशन फर्स्ट ही भावना मनात असलेले नागरिक तयार करण्यात येणार आहेत. ठाणे जिल्ह्यात फेब्रुवारी 11 ते 3 मार्च दरम्यान जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. भारतातील पहिले राष्ट्रीय शैक्षणिक धोरण पहिल्यांदा 1968 मध्ये लागू झालं होते. त्यानंतर दुसरे शैक्षणिक धोरण 1986 मध्ये आलं. आता तब्बल 34 वर्षांनंतर 2020 मध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणलं असून त्याची अंमलबजावणी येत्या शैक्षणिक वर्षापासून केली जाणार आहे. प्रशिक्षक सुलभक संगीता भेरे गोष्टे, गायत्री रिकामे, भाऊराय चौधर व दत्तात्रेय लोकरे प्रशिक्षणामधून शिक्षकांना त्या दृष्टीनं प्रशिक्षित करीत आहेत. जिल्ह्यातील हे प्रशिक्षण योग्य व नियोजनबद्ध करण्यासाठी जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकारी, जिल्हा प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य, गटशिक्षण अधिकारी प्रत्यक्ष भेटी देऊन मार्गदर्शन करीत आहेत. शहापूर तालुक्यातील 10 ते 5 या वेळेत सुरू असलेल्या प्रशिक्षणातून उपस्थित आलेले प्रशिक्षणार्थी आपापल्या गट कार्यात रंगले असल्याचे दिसून आले. या सर्व प्रशिक्षणार्थींना भोजन व चहा पाण्याची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती. या प्रशिक्षणाचे प्रमुख शिवाजी तारमळे यांनी प्रशिक्षणार्थींची कोणतीही गैरसोय होऊ नये म्हणून काळजी घेतली आहे. पहिल्या दिवशी हजेरी लावून गायब झालेल्या व शेवटच्या दिवशी हजर झालेले किरकोळ शिक्षक सोडले तर संपूर्ण 5 दिवसांचे प्रशिक्षण शिक्षकांनी उत्तम पद्धतीने घेतले असल्याचे दिसून आले. या प्रशिक्षणातून आपली सर्व कामे बाजूला ठेवून संपूर्ण अभ्यास करून प्रशिक्षण प्रमुख, मार्गदर्शक सुलभक 10 ते 5 या वेळेत नियमित उपस्थित असतानाही आपल्या मित्र शिक्षकाची अनुपस्थितीत खोटी स्वाक्षरी मारणारी खरी मैत्रीसुद्धा बघायला मिळाली आहे. या प्रशिक्षणातून सुलभक संगीता भेरे मॅडम, गायत्री रिकामे मॅडम, चौधर सर व लोकरे सर यांनी उत्कृष्ट मार्गदर्शन करून सर्वांना अचंबित केले. बघूया त्यांची राष्ट्रभक्ती व संवेदनशीलता त्यांच्याच वक्तव्यातून. प्रशिक्षण होतं मागच्या आठवड्यात आमच्या कल्याणला 10 तारखेला. तर मला आता त्याला संपलेलं आहे. म्हणत काय मी निवडणूक मागच्या वर्षी असं कॉर्पोरेटमध्ये उडून आलेलो आहे. तालुक्याला गेले 5 दिवस अगदी खेळमेळीच्या वातावरणामध्ये आपण एकमेकांना चर्चा केली. तिथं कोणी कोणाला शिकवलं नाही तर आपण एकमेकांशी डिस्कशन मेथडने त्या ठिकाणी लर्निंग केलेलं आहे. सो I'm very grateful that you have given me so much several experiences and that's very grateful. एकच कविता प्रेझेंट करते आईविषयी लिहिली होती मगाशी प्रेझेंट नाही करतात आणि मग स्टॉप करतो. थकतेच ना ग आई कामे करून इतकी, थकतेच ना ग आई कामे करून इतकी, जरा कर ग आराम मग येईल शक्ती, आराम मग येईल शक्ती. पाहते मी तुझला किती काम करताना, पाहते मी तुझला किती काम करताना, घर शाळा बाजार सगळीकडे नुसती धावपळ करताना, सगळीकडे नुसती धावपळ करताना, सगळीकडे झोपल्यावर माझ्यासाठी जगताना, थकत असेल जीव तुझा ठाऊक आहे मला, सगळीकडे धावपळ करते मी झोपताना, थकत असेल जीव तुझा ठाऊक आहे मला. चेहरा सुंदर ग तुझा दिसतो हसताना, चेहरा सुंदर ग तुझा दिसतो गोड हसताना, घर घरासारखे वाटते घरात जेव्हा आई असताना,
घरासारखे वाटते घरात जेव्हा आले. मित्रांनो, तुम्ही जे आम्हाला 5 दिवसाचे प्रेम दिलेले ते वी विल नेव्हर forget that love, affection, whatever we have gained from here, that's very respectable to me, and I am very proud of it that I have given the chance to hear only of Tarmale sir and Vishay sir. I am also very grateful to them that due to them I am able to stand within you and in front of you. So thank you all of you. मी आता त्याआधी सुरुवातीला पहिल्या दिवशी मी इथे आल्यानंतर आपल्याला आम्हाला सांगितलं होतं की आम्हाला आपल्या नियोजनानुसार 120चा टार्गेट होता. हॉल 120ला व्यवस्थित आहे, आपलं होऊन जाईल. आल्यानंतर बघितलं तर कदाचित तुम्हाला मेसेज चुकीचा मिळाला केंद्र प्रमुखांकडनं किंवा आपल्याकडनं आमच्याकडनं चुकीचा मिळाला असं समजूया. संख्या वाढल्यानंतर मग आम्हाला प्रश्न पडला आणि विशेष सरांना बोललो आता काय करायचं. मॅडम रोकडे मॅडम बोलतात आपल्याला, रेखाबाई मॅडम बोलतात का आपल्याला दुसरा वर्ग पाहिजे. पण दुसरा वर्ग जर घेतला तर मग तुम्हाला सुरुवात आपल्याला 4च आहे, ऍडजस्टमेंट होईल का. परत आपल्या या शाळेची गोष्ट होती. शाळा हॉल दिला त्यांनी, वर्ग त्याचे विद्यार्थी पुढे बसतील. म्हणून मी तुम्हाला एक आव्हान केलं, म्हणजे मागच्या मुली ट्रेनिंगमध्ये आपल्याला होतं की विद्यार्थ्यांना आव्हान करायचं आणि ते विद्यार्थी आम्हाला पूर्ण करत होते. तसं मी तुम्हाला आव्हान केलं, विनंती केली की बाबा आता ते 20-22 लोक वाढलेले आहेत, शिक्षक वाढलेले आहेत. पण त्या शिक्षकांना आता कारण 12 वाजले होते त्यावेळेला आम्ही उभा राहिलो तेव्हा 12 वाजता त्यांना ह्या प्रशिक्षण ठिकाणावरून जर त्यांना शाळेत पाठवायचं असेल किंवा परत पाठवायचं असेल तर मला बरं वाटलं नाही. पण मी